जाने ना तू जाने कैसा है ये मौसम. तर मित्रांनो, आपण आलो आहोत गोव्यामध्ये. गोव्यातील असे रिमोट एरिया आहेत की जिथे नॉर्मली कोणी जात नाही, गुगल मॅपवरही हे मिळत नाहीत. आपण जेव्हा स्वतः जाऊन एक्सप्लोअर करतो ना, तेव्हा अशी ठिकाणं पाहायला मिळतात. आता इथं कशा प्रकारची हवा आहे, एकदम थंड, बॉडीला स्पर्श जाणवणारी आल्हाददायक हवा आहे. तर ह्या बाजूला नारळ आहे, ह्या बाजूला ब्रिज आहे. आम्ही ही एक स्कूटी रेंटनं घेतली आहे आणि मागल्या 3 दिवसांपासून आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. गुगल मॅप नाही लावायचा, जिकडे रस्ता जाईल ना तिकडे फिरायचं, आणि जेव्हा फक्त रिटर्न यायचं आहे ना त्यावेळेस गुगल मॅप पाहायचा किंवा फक्त मॅप पाहायचा. ही मजा वेगळीच असते. पण जेव्हा तुम्ही असं ठरवता ना या स्पॉटवर जायचं आहे, त्या स्पॉटवर जायचं आहे, ते गुगल मॅप जे दाखवतं ना ते स्पॉट खूप कॉमन असतात. म्हणजे असं होतं की ते लोकांनी ऑलरेडी पाहिलेले, तर लोक तिथेच जातात. बट तुम्ही अशा स्पॉटवर जा जिथे तुम्हाला पाहायला आवडतं आहे, जिथे तुम्हाला जायला आवडतं आहे. हे जे खालचं पाणी आहे ना, एकदम निळं कलर आहे, एकदम नित्तळ आहे. ही ॲक्च्युली ना तारकर्ली नदी आहे आणि त्या बाजूला समुद्र आहे, ते समुद्राच्या दिशेनं जाते. सो सुंदर असा नजारा. तर पाहूया नवीन व्हिडिओमध्ये अजून काहीतरी डिटेल. थँक्यू व्हेरी मच.